सगळे सार्वजनिक जीवनात आहोत असा अनुभव आम्हाला कधी आलेला नव्हता. पण हा आला तर त्याचा अभ्यास करणं, त्याची कारणं व्यवस्था नक्की काय समजून घ्यायला आणि पुन्हा एकदा नव्या उत्साहानं लोकांच्या जाऊन उभं राहणं. तर तुम्ही पायाची भिंगरी लावून फिरला, संपूर्ण महाराष्ट्र पायाची भिंगरी लावून फिरला, महाराष्ट्रात एवढ्या सभा घेतल्या, वय वर्ष 84 असताना तुमच्या वयावरती टीका केली आणि आता विरोधक अशी टीका करतात की आता पवार साहेबांना निवृत्तीची वेळ आलेली आहे, त्यांनी आता राजकारणात राहू नये म्हणून. मी काय करावं, मी आणि माझे सहकारी ठरवते. प्रश्न तो नाही. लाडक्या बहिणीचा इम्पॅक्ट या निवडणुकीमध्ये दिसतो का? कारण सरकारनं प्रमोटिंग लाडक्या बहिणीचं साहित्य प्रामुख्याने केलं होतं. असं आहे की जी माहिती आम्ही घेतो लोकांच्याकडनं, कार्यकर्त्यांच्याकडनं, त्याच्यामध्ये हा जो प्रश्न तुम्ही उपस्थित केला लाडक्या बहिणीचा, त्या संबंधीचं ठिकठिकाणी लोकांच्याकडून ऐकायला मिळतं की हे एक महत्त्वाचं कारण आहे. प्रश्न नुसता लाडक्या बहिणी प्रत्यक्षपणानं त्यांच्या खिशात काही रक्कम ही देण्यात आलेली आहे आणि त्याच्यावर प्रचार हाही करण्यात आला की आम्ही हे काय 2 महिने अडीच महिने का काय त्याची रक्कम आता देतो आहोत. पण त्यांनी असं सांगितलं की आज देणार नाही, आम्ही सत्तेवर नसलो तर हे बंद होईल आणि हे बंद होईल याच्याबद्दलची चिंता ज्या वर्गाला होते त्यांनी मोठ्या प्रमाणात मतदान आम्हा लोकांच्या विरुद्ध केलं असं प्रायमरी आम्हाला दिसतंय. 2019च्या तुलनेत 2024ला आता जास्त मतदान झालं, म्हणजे टक्केवारी जास्त आहे, मग ती याचमुळे वाढली असं पण म्हणता येईल का? साधारणतः असं दिसतं की 2-1% महिलांचे मतदान वाढले असं आत्ताच्या आकडेवरून दिसतंय. कदाचित हे कारण असू शकतं. लोकसभेमध्ये ज्या पद्धतीचा निकाल लागलेला होता, महाविकास आघाडीला जो फायदा झालेला होता, ज्या जागा आलेल्या होत्या, त्यानुसार त्यावेळेला जी एक जनतेची महायुतीवरती जो असलेला रोष आहे तो रोष अजूनही तसाच आहे, असा काही ग्रह निर्माण झालेला होता का? आणि त्यामुळे प्रचार यंत्रणा कमी राबवली गेली का? मग याकडून असं दिसत नाही. हे गोष्ट खरी आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या प्रकारची भूमिका महाराष्ट्राच्या जनतेने घेतली त्याच्यामुळे थोडंसं आम्हाला लोकांच्यात एक अधिक विश्वास होता. त्या अधिक विश्वासाच्यामुळे जेवढं आक्रमक रीतीनं या सण कॅम्पेन केलं, बघायचा प्रयत्न आम्ही केला, त्याहीपेक्षा अधिक काम करायची गरज असावी असं आता दिसतं. समन्वयाच्या बाबत काय सांगाल? कारण समन्वय या निवडणुकीमध्ये दिसून आला का महाविकास आघाडीमध्ये? त्याचा काही फारसा परिणाम झाला नाही. पण मी आता महाराष्ट्रात जवळपास सगळ्या जिल्ह्यात फिरलो आणि तिथं काही राष्ट्रवादीचाच उमेदवार होता असं नाही, काँग्रेसचा काही ठिकाणी होता, उद्धव ठाकरेंचं काही होतं आणि समजा आमचा उमेदवार असेल तर इतर पक्षाचे कार्यकर्ते नव्हते असं नाही, तेही राबवत होते. त्या सगळ्यांनी कष्ट केले, सामूहिक कष्ट केले, पण रिझल्ट हवा तसा झाला. ईव्हीएमबाबत शंका घेतली गेली काही नेत्यांनी. ईव्हीएम बाबत उद्धव ठाकरेंनीच शंका घेतली ईव्हीएम या मशीन बद्दल. आपलं काय नेमकं मत आहे याच्यावर? असं आहे की मी ऐकलं काही सरकारांचं मत, पण त्याची ऑथेंटिक माहिती जोपर्यंत माझ्याकडे नाही तोपर्यंत या सिस्टीमच्या संबंधी मी काही भाष्य करू इच्छितो. पैशाचा वापर या निवडणुकीत झाला का? असं जनरली आता ऐकायला मिळतं की यापूर्वी कधी झालं नव्हतं असं पैशाच्या संदर्भात या राज्यामध्ये झालं असं लोक सांगतात. सर, मराठा वोट जे आहे हे की फॅक्टर आहे. महाविकास आघाडीने महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं राजकारण केलं, त्यामधनं ओबीसी समाज हा दुरवला गेला. ओबीसी समाजाबरोबर ती ब्राह्मण समाज जो आहे तो भारतीय जनता पार्टीला मिळाला आणि त्यामध्ये वोट राईज झाला महायुतीचा आणि त्याचा फटका महाविकास आघाडीला बसला. याबद्दल आपण काय सांगाल? त्याचा ऑथेंटिक माहिती माझ्याकडे नाही,
पण काही लोकांचं तुम्ही म्हणता तसं मत आहे. साहेब, बटन तो कटेंगे यासारख्या वाक्यामुळं थोडस ध्रुवीकरण झालं का मग? निश्चित हे जे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री त्यांनी जे भाष्य केलं त्याच्यामागं ध्रुवीकरण व्हावं असा दृष्टिकोन फायमाफीशी दिसतो. मराठा विरोधी ओबीसी राष्ट्रवादी आमची खरी अशी अजित पवार गटाकडून दावा केला जातो. त्याची कथा असं आहे की त्यांच्या जागा जास्त आल्या ही गोष्ट अमान्य करण्याचं कारण आहे. पण राष्ट्रवादी हा पक्ष त्याचा संस्थाभर कोण आहे हे साधारणतः महाराष्ट्रात माहीत असावं. बारामतीकरांनी लोकसभेला तुमच्या पारड्यात यश टाकलं आणि आता विधानसभेला खूप मोठ्या प्रमाणात अजितदादांच्या पारड्यात टाकलं. असा बदल नेमका का केला असावा बारामतीकर? त्याचा बघायला कालच गरज घडली गेल्या चौकशी करावंच लागेल. महायुतीबाबत असलेली नाराजी आपण लोकसभेला योग्य प्रमाणात मांडू शकला त्या सगळी इंडिया आघाडी, मात्र ती विधानसभेला मांडायला कमी पडलात का? साधारणतः आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी कष्ट खूप केले त्याच्याबद्दल काही कुठं अडचण नाही. नेते जे प्रमुख लोक आहेत त्यांनी कष्ट खूप केले पण तरी हा रिजेक्ट चालला. पण त्याच्यामध्ये लाडली बहीण हा एक इश्यू त्याच्यामध्ये दिसतो. करत न करत एक धार्मिक त्याला अँगल देण्याचा प्रयत्न काही प्रवृत्तीने केला त्याचा एक फराव असावा असं थोडं दिसतं. पण हे एक जे चर्चा केली जाते की समाजाच्या काही घटकांनी एकत्रित येऊन मतदानामध्ये एक वेगळा दृष्टिकोन घ्यावा असं केलं असं म्हणतात. त्याच्याबद्दलचं ऑथेंटिक पुरावे अद्याप आमच्याकडे नाही पण आम्ही त्याच्या खोल्यात जाणार आहोत. ओबीसींनी बऱ्यापैकी अनेकांना पाडायची भूमिका घेतलेली, ओबीसींचं मतदान त्याचमधून झालंय आता तुम्ही अनालिसिस करताय तसं म्हणताय. असं तुम्ही म्हणता असं काही लोकांच्याकडून आमच्या ऐकण्यात आलेले आणि आम्ही त्याच्या खोल्यात जाऊन अभ्यास करणार आहोत. त्याचं कारण आता ओबीसीचे काही प्रश्न असतात त्याच्यात काही चुकीचं नाही ते मांडू शकतात. पण 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या राज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा ओबीसीच्या दृष्टीनं मागणी एकेकाळी होती मंडळ आयोगाची.